थर्मोडायनामिक प्रोसेसेसमध्ये आपण 4 प्रोसेस बघणार आहे। सर्वात आधी आयसोथर्मल प्रोसेस, मग आयसोबॅरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस। प्रत्येक प्रोसेसमध्ये आपण जेव्हा आपण वन बाय वन सगळे प्रोसेस गो थ्रू करू, तर प्रत्येक प्रोसेसमध्ये आपण सर्वात आधी त्याची डेफिनेशन बघूया, त्याची कंडिशन बघूया, त्यानंतर त्या प्रोसेसला जर फर्स्ट लॉ अप्लाय केला तर त्याचं एक्सप्रेशन काय तयार होईल ते बघूया। जिथे जिथे आपल्याला त्या पर्टिक्युलर प्रोसेससाठी वर्क डनचा डिराइव्ह करायचं राहील तिथे आपण ते पण डिराइव्ह करूया। तर चला तर लेट स्टार्ट। सर्वात आधी आहे आयसोथर्मल प्रोसेस। टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट। आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असते, तर टी इक्वल्स टू कॉन्स्टंट। जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर फायनल टेम्परेचर आणि इनिशियल टेम्परेचर सेम राहील, याचा अर्थ डेल्टा टी इज इक्वल्स टू 0 राहणार आहे। परत टेम्परेचर जेव्हा कॉन्स्टंट असते तेव्हा बॉइल्स लॉ अप्लिकेबल असते। तर बॉइल्स लॉ म्हणते की P इंटू व्ही म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम हे नेहमी कॉन्स्टंट राहील। तर आपण असं म्हणू शकतो की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टी कॉन्स्टंट आहे म्हणून डेल्टा टी इक्वल्स टू 0। परत टी कॉन्स्टंट असल्यामुळे बॉइल्स लॉ अप्लिकेबल राहील। जेव्हाही आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं असेल की आयसोथर्मल प्रोसेस आहे तर आपण एक वेळा हा पण विचार करू की कुठे PV इक्वल्स टू कॉन्स्टंट या इक्वेशनची म्हणजे बॉइल्स लॉच्या इक्वेशनची गरज पडत आहे का। नेक्स्ट आहे आपण बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणू शकतो की Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W हा स्टेटमेंट आहे, मॅथमॅटिकल स्टेटमेंट फर्स्ट लॉचा। आता डेल्टा T इक्वल्स टू 0 आहे। आपल्याला माहित आहे की चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा U चा फॉर्म्युला आहे NCV इंटू डेल्टा T। आता या फॉर्म्युलामध्ये डेल्टा T आला, आपल्याला माहित आहे डेल्टा T इक्वल्स टू 0 आहे बिकॉज इट इज अ आयसोथर्मल प्रोसेस। डेल्टा T 0 असल्यामुळे आपल्याला डेल्टा U इक्वल्स टू 0 मिळेल। तर डेल्टा U इक्वल्स टू 0 आपण फर्स्ट लॉच्या इक्वेशनमध्ये पुट करू आणि आपल्याला मिळेल Q इज इक्वल्स टू W। म्हणजे जितकी अमाउंट ऑफ हीट आपण सप्लाय केली पूर्णची पूर्ण कन्वर्ट झाली इनटू वर्क डन। तर हे झाला फॉर आयसोथर्मल प्रोसेसचा केस। म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसच्या केसमध्ये आपण जितकंही अमाउंट ऑफ वर्क डन करू ते पूर्ण हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल सिस्टमच्या, किंवा जितकीही अमाउंट ऑफ हीट आपण सप्लाय करू किंवा रिलीज करू तेवढी कन्वर्ट होईल वर्क डन ऑफ द सिस्टम किंवा बाय द सिस्टममध्ये। आता हे आहे त्याचं प्रेशर व्हॉल्यूम वर्क। आपण इथे XY ॲक्सिस घेतली, Y ॲक्सिसवर आपण प्रेशर घेतला आहे, X ॲक्सिसवर आपण व्हॉल्यूम घेतला आहे। तर हा एक्सपोनेन्शियल ग्राफ जो आहे हा असतो आयसोथर्मल प्रोसेसचा ग्राफ। नेक्स्ट आपण बघूया एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस। आयसोथर्मल प्रोसेसमध्ये वर्क डनचं एक्सप्रेशन काय राहील ते आपण एक वेळा बघूया। तर आपण आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅस कन्सिडर करू। VI ला आपण इनिशियल व्हॉल्यूम म्हटला आणि VF ला इथे फायनल व्हॉल्यूम म्हटला। आपण कन्सिडर करू की व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ वर्क आपण सर्वात आधी कॅल्क्युलेट करू, म्हणजे DW हा एकदम इन्फायनाइटसिमल वर्क डन आपण इथे घेतला DW, इट विल बी इक्वल्स टू P इंटू DV। कारण आपल्याला माहिती आहे वर्क डन इक्वल्स टू असते प्रेशर इंटू डेल्टा V। जर माझं म्हणणं आहे की एकदम स्मॉल मायन्यूट वर्क मला काढायचं आहे तर मी W ला घेत आहे DW, प्रेशरला P आणि व्हॉल्यूमच्या चेंजला घेत आहे एकदम इन्फायनाइटसिमल चेंज म्हणजे DV। तर तेच मी इथे लिहिलं। आता PV इक्वल्स टू NRTचा आपण यूज करणार आहे। आपण अझम्पशन्समध्ये बघितलंच होतं की आयडियल गॅस इक्वेशन प्रत्येक वेळी अप्लिकेबल राहील। तर PV इक्वल्स टू NRT वरून आता मी इथून प्रेशरचं एक्सप्रेशन काढलं। मी लिहू शकतो हा व्हॉल्यूमला मी इकडे जाऊन डिवाइड केला आणि प्रेशर इक्वल्स टू NRT बाय V मला इथे मिळालं। तर प्रेशरला मी इथे पुट करणार आहे आता मला मिळालं DWचं एक्सप्रेशन। DW म्हणजे इन्फायनाइटसिमल वर्क डन इज इक्वल्स टू NRT अपॉन V इंटू DV। परत आता दोन्ही साईडने इंटिग्रेट करूया तेव्हा आपल्याला मिळेल इंटिग्रेशन ऑफ DW इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ व्हॉल्यूम फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम। आपण इंटिग्रेट करूया। इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला माहित आहे जेव्हा 1 अपॉन x dx ला आपण इंटिग्रेट करतो तर आन्सर येत असते ln(x). तर अशाच प्रकारे इथे आपल्याला व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये दिलं आहे इंटिग्रेशन। तर याला आपण इंटिग्रेट करू, NRT कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर येईल आणि 1 अपॉन V चे इंटिग्रेशन होईल ln(v). तर ln(v) ला परत लिमिट्स आहे इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम। याला पुट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वर्क डनचं एक्सप्रेशन मिळेल W इज इक्वल्स टू NRT इंटू ln ऑफ VF अपॉन VI। आता ln असते लॉग टू द बेस E। जर आपल्याला ln ला कन्वर्ट करायचं आहे लॉग टू द बेस 10 मध्ये तर आपल्याला इथे 2.303 ला 3 नी मल्टिप्लाय करावं लागेल। तर तेच आपण इथे कन्वर्ट केलं।
W is equals to 2.303 into nRT into log of Vf upon Vi to the base 10. हे आपल्याला एक्सप्रेशन मिळालं वर्क डनचा. परत आपण मागच्या स्लाइडवर बघितलं होतं की फॉर आयसोथर्मल प्रोसेस वर्क डन इज इक्वल्स टू हीट सप्लाइड, है ना. तर आपण असं म्हणू शकतो की हाच डब्ल्यूचा जो एक्सप्रेशन आपण इथे फाइंड आउट केला हाच सेम एक्सप्रेशन हीटचा पण असू शकते आयसोथर्मल प्रोसेसच्या केसमध्ये. तर अशा प्रकारे आपण आयसोथर्मल प्रोसेसचं वर्क डनच्या एक्सप्रेशनला डिराइव्ह केलं. नेक्स्ट आता बघूया आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असते. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे डेल्टा पी इज इक्वल्स टू 0. वर्क डन जे असणार आहे ते नेहमीच पी इंटू डेल्टा व्ही राहील. पी कॉन्स्टंट असल्यामुळे फक्त पी आपण इथे घेतला आहे आणि डेल्टा व्ही व्हॉल्यूम तर व्हॅरी करणारच आहे. परत पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टीचा आपण यूज केला. पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. आता पी इंटू डेल्टा व्हीला जर आपण बघितलं तर याला पण आपण एन आर टीच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो. तर एन आर कॉन्स्टंट असल्यामुळे आपण बाहेर काढून घेऊ आणि डेल्टा व्हीला आपण डेल्टा इथे टीला आपण रिप्लेस करू डेल्टा टीनी. म्हणजे पी इंटू डेल्टा व्हीला आपण लिहू शकतो एन आर डेल्टा टी. आता आपल्याला परत माहिती आहे की चेंज इन इंटरनल एनर्जी पण आपण डेल्टा टीच्या टर्म्समध्ये लिहू शकतो एनसीव्ही डेल्टा टी. तर डेल्टा टीला आपण परत इथे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर असं म्हणून लिहून घेतलं. नेक्स्ट बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ काय म्हणते ते मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपण इथे लिहिलं. परत आपल्याकडे आता डेल्टा यूला आपण डेल्टा टीच्या टर्म्समध्ये लिहू शकतो आणि डब्ल्यूला पण आपण डेल्टा टीच्या टर्म्समध्ये लिहू शकतो. तर हे जे दोन एक्सप्रेशन्स आपण इथे फाइंड आउट केले ते यामध्ये पुट करूया. तर क्यू इज इक्वल्स टू एनसीव्ही डेल्टा टी प्लस एन आर डेल्टा टी हे आपल्याला इथे मिळालं. त्यानंतर एन आणि डेल्टा टी हे दोन्ही टर्म्समध्ये कॉमन आहे तर त्याला आपण कॉमन काढून घेऊ आणि मग आपल्याकडे उरलं सी व्ही प्लस आर. आता आपल्याला माहिती आहे सी पी मायनस सी व्ही इज इक्वल्स टू आर होत असते. तर सी व्ही प्लस आर इक्वल्स टू सी पी व्हायला पाहिजे. तर तेच आपण सी व्ही प्लस आरला सी पीनी रिप्लेस केलं. तर इथे आपल्याला फॉर्म्युला मिळाला हीट सप्लाइड इन आयसोबॅरिक प्रोसेस. हीटचा फॉर्म्युला आयसोबॅरिक प्रोसेसच्या केसमध्ये होईल एन डेल्टा टी इंटू सी पी. तर हे झालं आयसोबॅरिक प्रोसेसचं एक्सप्लेनेशन. परत जर आयसोबॅरिक प्रोसेसचा आपण पी व्ही डायग्राम बघितला तर हा आहे प्रेशर ऑन वाय ॲक्सिस व्हॉल्यूम ऑन एक्स ॲक्सिस आणि प्रेशर कॉन्स्टंट असते त्यामुळे एक लाईन येईल पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. हा जो ग्राफ आहे हा झाला आयसोबॅरिक प्रोसेसचा ग्राफ. नेक्स्ट आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते. व्ही इक्वल्स टू कॉन्स्टंट आहे म्हणजे डेल्टा व्ही 0 राहील. डेल्टा व्ही 0 आहे त्यामुळे वर्क डन 0 राहील. परत जर आपण फर्स्ट लॉ बघितला फर्स्ट लॉ या प्रोसेसवर अप्लाय केला तर डब्ल्यू तर 0 राहील त्यामुळे क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू होणार. दिस इज द स्टेटमेंट फॉर आयसोकोरिक प्रोसेस. आता आपल्याला माहिती आहे डेल्टा यू जो असते तो असते एन सी व्ही डेल्टा टी. परत आयसोकोरिक प्रोसेसच्या केसमध्ये डेल्टा यू इक्वल टूच क्यू असते. इथे आपण डिराइव्ह केलाच. तर त्यामुळे मी म्हणू शकतो की क्यूचा जो फॉर्म्युला आहे तो पण हाच राहील जो चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आहे इन आयसोकोरिक प्रोसेस. आता आपण पीव्ही डायग्राम बघूया. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर एक स्ट्रेट लाईन राहील पॅरलल टू वाय ॲक्सिस. म्हणजे बघा व्हॉल्यूम नेहमी इथे कॉन्स्टंटच राहणार आहे. आपण कोणताही पॉईंट ग्राफवर जर घेतला तरी व्हॉल्यूम व्ही नॉटच राहील. नेक्स्ट आहे एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेस इन दिस प्रोसेस देयर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट विथ द सराउंडिंग सोबत हीटचे एक्सचेंज होत नाही. अशा प्रोसेसला आपण एडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. तर याचा अर्थ इथे क्यू इक्वल्स टू 0 राहील. म्हणजे ना तर पॉझिटिव्ह येईल ना नेगेटिव्ह येईल. ना हीट सप्लाइड होत आहे ना हीट रिलीज होत आहे. म्हणून आपण म्हणू की क्यू इक्वल्स टू 0 आहे. जर आपण इथे फर्स्ट लॉ अप्लाय केला क्यूला 0 पुट केलं तर आपल्याला मिळेल डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा यू. फॉर एक्झाम्पल एडियाबॅटिक प्रोसेसचा आपण घेऊ शकतो बर्स्टिंग ऑफ टायर. जेव्हा टायर बर्स्ट होते तो पण एक एडियाबॅटिक प्रोसेस असते. आता एक नवीन टर्म अंडर एडियाबॅटिक प्रोसेस आपण शिकतो ती असते एडियाबॅटिक रेशिओची. तर एडियाबॅटिक रेशिओ म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अपॉन स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे एडियाबॅटिक रेशिओला आपण गामाने रिप्रेझेंट करतो दॅट इज इक्वल्स टू सी पी अपॉन सी व्ही.
मोनोॲटॉमिक गॅससाठी आपण गामाची व्हॅल्यू घेत असतो 5/3, फॉर डायॲटॉमिक गॅस आपण 7/5 घेतो आणि पॉलीॲटॉमिक गॅससाठी आपण 4/3 घेतो. या काही व्हॅल्यूज आहेत ज्या लक्षात ठेवावं लागेल. बोर्ड्समध्ये पण काही न्यूमेरिकल्समध्ये कामी येऊ शकते, परत एंट्रान्समध्ये खूप महत्त्वाचे आहे. तर नेक्स्ट आपण बघूया एडियाबॅटिक प्रोसेसचा जो पीव्ही डायग्राम आहे तो आयसोथर्मल प्रोसेसला सिमिलर असते, पण एक चेंज इथे असते, तो असते स्लोपचा. तर नेक्स्ट आपण बघूया. आता एडियाबॅटिक प्रोसेससाठी आपण वर्क डनचं एक्सप्रेशन डिराईव्ह करू, जसं आपण आयसोथर्मल प्रोसेसच्या केसमध्ये डिराईव्ह केलं होतं तशा टाईपमध्ये. तर सर्वात आधी तर एडियाबॅटिक प्रोसेस असल्यामुळे आपण म्हणू शकतो की हीट इक्वल्स टू 0 राहील. हीटचं ट्रान्सफर काही होत नाही आहे, म्हणजे Q इक्वल्स टू 0 तर घ्यावंच लागेल. आता फर्स्ट लॉनी आपण हे पण डिराईव्ह केलं होतं की W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा यू राहील. मायनस डेल्टा यू म्हणजे मायनस NCV डेल्टा टी, कारण NCV डेल्टा टी असते डेल्टा यूचं एक्सप्रेशन. आता टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी चेंजेस ड्युरिंग द प्रोसेस. आपल्याला माहिती आहे हीट तर चेंज होत नाही, पण टेम्परेचर चेंज होते. टेम्परेचर चेंज झाल्यामुळे इंटरनल एनर्जी पण या प्रोसेसमध्ये चेंज होते. नेक्स्ट, ऑल्सो फॉर एडियाबॅटिक चेंज PV रेज टू द पॉवर गामा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. एडियाबॅटिक प्रोसेसची ही प्रॉपर्टी आहे की P इंटू V रेज टू द पॉवर गामा हा नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. V रेज टू द पॉवर गामा, गामा इज एडियाबॅटिक रेशियो. आता याचा अर्थ काय आहे ते एक वेळा बघूया. P इनिशियल इंटू V इनिशियल रेज टू द पॉवर गामा इज इक्वल्स टू P फायनल इंटू V फायनल रेज टू द पॉवर गामा. म्हणजे ही जी पर्टिक्युलर टर्म आहे ही इनिशियली जितकी आहे तितकीच ॲट द एंड पण राहील. भले प्रेशर चेंज होईल, व्हॉल्यूम चेंज होईल, पण प्रेशर इंटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा पॉवर गामा ही जी कंप्लीट टर्म आहे ही नेहमी थ्रू आउट द प्रोसेस कॉन्स्टंट राहील, जर प्रोसेस एडियाबॅटिक असेल तर ही एक प्रॉपर्टी आहे एडियाबॅटिक प्रोसेसची. आता या प्रॉपर्टीवरून आपण P ची व्हॅल्यू काढून घेऊ. तर P इज इक्वल्स टू झालं C/V रेज टू द पॉवर गामा. ही आपण P ची व्हॅल्यू यावरून डिराईव्ह केली. आता परत आपल्याला माहिती आहे वर्क डन इज इक्वल्स टू इंटिग्रेशन P इंटू DV होईल. P ची जी व्हॅल्यू आपण त्या प्रॉपर्टीवरून किंवा त्या इक्वेशनवरून काढली ती व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू. आता C कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर निघून जाईल आणि 1/V रेज टू द पॉवर गामा हा आहे 1/V रेज टू द पॉवर गामा DV फ्रॉम V इनिशियल टू V फायनल इतकं इंटिग्रेट होईल. आता इंटिग्रेट होताना आपल्याला माहिती आहे 1/V रेज टू द पॉवर गामाला आपण लिहू शकतो V रेज टू द पॉवर मायनस गामा इंटू DV आणि इंटिग्रेशन करू. तर तेच इंटिग्रेशनचा सिंपल जो फॉर्म्युला आहे, जसं x रेज टू द पॉवर n चं जर आपल्याला इंटिग्रेशन करायचं असेल dx तर आपण करू x रेज टू द पॉवर n+1/n+1. तर हाच प्रॉपर्टीचा यूज करून आपण इथे इंटिग्रेशन केलं आणि आपल्याला हे मिळालं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लिमिट पुट केले आहे. तर लिमिट पुट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे ही जी डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस गामाची टर्म आपल्याला मिळाली तिथे कॉन्स्टंटच आहे, तर त्याला आपण बाहेर काढून घेऊ. म्हणजे C/1 मायनस गामा आपल्याला कॉन्स्टंट बाहेर मिळालं आणि लिमिट्स पुट केल्यानंतर ही ब्रॅकेटची टर्म आपल्याला इथे तयार करून मिळाली. आता आपल्याला हे माहिती आहे की हे एक्सप्रेशन जे एडियाबॅटिक चेंजसाठी आहे म्हणजे P रेज टू द पॉवर गामा इक्वल्स टू कॉन्स्टंट ही आपण यूज करू शकतो. तर यालाच इथे आपण यूज करू. म्हणजे C हा जो C आहे हा इथे पण प्रेझेंट आहे, परत हा इथे पण प्रेझेंट आहे. जर आपण याला ब्रॅकेटच्या आत पाठवलं मल्टिप्लिकेशनसाठी तर प्रत्येक वेळी आपण एका वेळी C ची व्हॅल्यू P इनिशियल V इनिशियल पुट करू इन द केस ऑफ V इनिशियल म्हणजे इकडे, आणि एका वेळेस आपण पुट करू P फायनल इंटू V फायनल रेज टू द पॉवर गामा. तर हे इतकं परफॉर्म केल्यानंतर आपल्याला ही स्टेप मिळेल. म्हणजे W इज इक्वल्स टू 1/1 मायनस गामा आणि C च्या जागी आपण इथे पुट केलं P फायनल V फायनल पुट केला, कारण इथे डिनॉमिनेटरमध्ये आपल्याकडे V फायनल रेज टू द पॉवर गामा -1 होता आणि इकडल्या टर्ममध्ये आपल्याकडे V इनिशियलची टर्म आहे, त्यामुळे आपण या साईडला V इनिशियल रेज टू द पॉवर गामा इंटू P इनिशियल हे पुट केलं. आता आपल्याला माहिती आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये V फायनल ही एक टर्म आहे. V फायनल त्याच्या पॉवरमध्ये काहीतरी टर्म्स गामाच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे इथे आहे गामा न्यूमरेटरमध्ये, परत डिनॉमिनेटरमध्ये V फायनलचा पॉवर आहे गामा -1. आपल्याला माहिती आहे जे प्रॉपर्टी असते त्यानुसार सपोज A m/n असं काही असेल तर आपण याला लिहू शकतो A रेज टू द पॉवर m-n. तर याच प्रॉपर्टीचा इथे यूज करून
आपण पुढे सॉल्व करूया. आपण v फायनल रेज टू द पॉवर गामा मायनस गामा प्लस 1 जर आपण डिनॉमिनेटरचा जो पॉवर आहे त्याला न्यूमरेटर मध्ये नेऊन सबट्रॅक्ट केला तर आपल्याला हे मिळेल. इथे गामा गामा कॅन्सल झाला आणि v फायनलचा पॉवर 1 म्हणजे फक्त v फायनल आपल्याजवळ उरला. तर आपण म्हणू शकतो की ही टर्म इथे सिम्प्लिफाय झाली आणि आपल्याला असं एक्सप्रेशन मिळालं वर्क डनचं. वर्क डन इज इक्वल्स टू 1/1 मायनस गामा इंटू टी फायनल v फायनल मायनस टी इनिशियल v इनिशियल. आता टी फायनल v फायनल आपल्याला माहिती आहे pv इज इक्वल्स टू एनआरटीच्या नुसार आपण या इक्वेशनला परत सबस्टिट्यूट करू शकतो आणि एक सिंपल फॉर्म मध्ये आणू शकतो. जर p इनिशियल v इनिशियल म्हणजे लेफ्ट हँड साइडला जर काहीतरी व्हेरिएबल पार्ट असेल तर राईट हँड साइडला पण काहीतरी व्हेरिएबल पार्ट असायला पाहिजे. पण आपल्याला माहित आहे n आणि r हे दोन तर कॉन्स्टंटच असते. तर व्हेरिएबल पार्ट कुठला राहील तो म्हणजे टेम्परेचरचा. म्हणून आपण जर चेंज इन pv होत असेल तर आपण राईट हँड साइड घेऊ शकतो nr चेंज इन टेम्परेचर म्हणजे nr डेल्टा t. तर हा जो न्यूमरेटरचा पार्ट होता याला आपण सबस्टिट्यूट केलं nr डेल्टा t नी अपॉन 1 मायनस गामा. तर हे पण झालं एक वर्क डनचं सिम्पलेस्ट एक्सप्रेशन. तर अशा प्रकारे आपण एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये वर्क डन किती असते त्याचं एक्सप्रेशन डिराईव्ह केलं. एक फॉर्म्युला आपण इथे डिराईव्ह केला. हा एक फॉर्म्युला आहे, याला सिंपल वे मध्ये आपण असं पण लिहू शकतो. तर एक वेळ आपण सर्व प्रोसेस समराइज करून घेऊ. सर्वात आधी आपण पाहिला आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टी कॉन्स्टंट होता म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर बॉइल्स लॉ नी आपण टी इंटू व्ही म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जो प्रोडक्ट आहे तो पण कॉन्स्टंट राहील. त्यानंतर वर्क डनचं एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलं. ते आलं होतं W इज इक्वल्स टू nRT इंटू ln ऑफ p फायनल अपॉन v इनिशियल. आता ln म्हणजे असते लॉग टू द बेस e. जर आपल्याला याला कन्वर्ट करायचं असेल लॉग टू द बेस 10 मध्ये तर आपण 2.303 या फॅक्टरने इथे मल्टिप्लाय करतो आणि आता आपल्याला लॉग टू द बेस 10 चा इथे फॅक्टर मिळते. आपण मोस्टली हा फॉर्म्युला यूज करणार आहे कारण आपण लॉग टेबलचा यूज करतो बोर्ड्समध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करायसाठी. नेक्स्ट आहे आयसोबॅरिक प्रोसेस. तर आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असते. प्रेशर कॉन्स्टंट असते आणि वर्क डन जे असते ते असते P इंटू डेल्टा व्ही. यालाच आपण लिहू शकतो nr डेल्टा टी. परत जो चेंज इन इंटरनल एनर्जी असते ते असते NCV डेल्टा टी. आणि परत आपण काही कॅल्क्युलेशन्स करून फर्स्ट लॉ अप्लाय केला होता, काही कॅल्क्युलेशन्स केल्या होत्या आणि त्यानंतर आपण आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये जी हीट रिलीज होते किंवा जितकी हीट ऍब्झॉर्ब होते त्यासाठी पण एक्सप्रेशन फाइंड आउट केलं आणि ते आलतं NCP डेल्टा टी. मग आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस असते ज्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे डेल्टा व्ही 0 आहे. डेल्टा व्ही 0 आहे म्हणजे वर्क डन 0 राहील. आता बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला माहिती आहे Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W असते. जर W या प्रोसेस मध्ये 0 आहे याचा अर्थ Q इज इक्वल्स टू डेल्टा U राहणार आहे इन आयसोकोरिक प्रोसेस. मग आपण बघितलं एडियाबॅटिक प्रोसेस. तर एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये आपण म्हटलं की नो हीट एक्सचेंज टेक्स प्लेस म्हणजे Q इज इक्वल्स टू 0. त्यानंतर बाय फर्स्ट लॉ आपण हे बघितलं की W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा U राहील. कारण इथेच बघा हा आहे फर्स्ट लॉचा स्टेटमेंट. जर Q इज इक्वल्स टू 0 आहे तर W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा U होईल फॉर एडियाबॅटिक प्रोसेस. त्यानंतर आपण वर्क डनचे एक्सप्रेशन डिराईव्ह केले. हा झाला एक पहिला एक्सप्रेशन जो आपण P इनिशियल V इनिशियल आणि P फायनल V फायनलच्या टर्म्स मध्ये काढला आणि त्यानंतर याला सिम्प्लिफाय करून आपण हा एक्सप्रेशन डिराईव्ह केला. तो होता वर्क डन इज इक्वल्स टू nr डेल्टा टी अपॉन 1 मायनस गामा. गामा इथे एडियाबॅटिक रेशिओ आहे. तर अशा प्रकारे आपण इथे सर्व थर्मोडायनामिक प्रोसेसेस कव्हर केल्या. यानंतर आपण काही आणखी प्रोसेस बघू. तर जसे की सायक्लिक प्रोसेस, मग फ्री एक्सपान्शन, त्यानंतर आपण हळूहळू हीट इंजिन्स कडे वळूया.